विनोदाची पायाभरणी करून हास्याचं देवालय उभारायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी आता आपण जाणार आहोत एका बाबांच्या दरबारामध्ये, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्य प्रवचन अनुभवण्यासाठी। जे घेऊन मंचावर येतात आपले जत्रेचे इरसाल कलाकार। बोला बुडबुडे बाबा की जय हो, बुडबुडे बाबा की जय हो। बुडबुड 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 बुडबुड। बनोबा बाबा का माझ्या संडेत व्यत्यय आणतोयस? बाबा तुम्हाला संधेत म्हणायचंय का? नाही बनोबा, संडेच। संडे म्हणजे आमचा आरामाचा दिवस। छान लेट पर्यंत झोपून राहायचं, लोळत पडायचं आणि मग उठून बुडबुडे उडवत राहायचे। हे करता करता दुपार कधी होते कळतच नाही आणि मग दुपार नंतर यथेच्छ बिर्याणीवर ताव मारायचा। बिर्याणी जिरवेपर्यंत संध्याकाळ कधी होत नाही कळतच नाही। संडे म्हणजे संडे। बाबा ते सगळं बरोबर आहे तुमचं, पण काय ना बाबा, एक भक्त सकाळपासून आपल्या मठाच्या गेटवर आलाय, त्याला तुम्हाला भेटायचं बाबा, दर्शन घ्यायचं त्याचं। नको रे बने, दर्शन घ्यायचं तुमचं बाबा। त्याला उद्या बोलव बने, त्याला उद्या दर्शनच काय कुशीत घेऊन झोपेन मी, आज नको बने। बाबा मी त्याला खूप समजावलं, तो ऐकतच नाही बाबा। तो मला म्हणाला की काल रात्री स्वप्नात बाबा आले आणि त्यांनी मला दृष्टांत दिला। मलाही भक्तांच्या स्वप्नात जायची काय खाज आहे कळत नाही। बने नको रे बने, बने बघ ना सगळीकडे बिर्याणीचा सुगंध दरवळतोय। कधी एकदा बिर्याणीवरचा तळलेला काजू पटकन तोंडात विरघळतोय असं झालं रे। आज नको बने। बाबा अगदी बरोबर आहे, बने नको ना। 2 मिनिटं बाबा फक्त। बने तू दर्शन गेले लगेच निघून जाल बाबा। बने तू हट्टी आहे प्लीज बाबा, बाबा प्लीज 2च मिनिटं लगेच बोलवतो। ही लोकरी बुडबुडे बाबा की, बुडबुडे बाबा की जय, 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 बुडबुडे। अरे हो बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा, बुडबुडे बाबांनी प्रसाद दिलाय मला। बुडबुड 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 बुडबुड। अरे माझं उघडं पडलं इथे बुडबुड बुडबुड बुडबुड। काय झालं बाबा? 6 एसींची हवा किती येते आज जाणवलं। बाबा बाबा प्रसाद दिलात बाबा। आलं का? याला दर्शन? हो बाबा ये आता। बाबा तुम्ही म्हणाल तिकडे यायला तयार आहे बाबा, पण तुम्हीच मला मार्ग दाखवा बाबा, मार्ग दाखवा बाबा, तुम्हीच मला मार्ग दाखवा बाबा। बाबा माझ्या चिंतेचं हरण करा बाबा। अरे वत्सा, मी काय जादूगार नव्हे तुझ्या चित्त्याचं हरण करायला। बाबा विनोदाचा दर्जा बुडबुड बुडबुड बाबा बोल काय समस्या आहे? बाबा बायको। अच्छा बायको ही तुझी समस्या आहे तर? नाही बायको समस्या नाहीये, बायको मिळत नाही, लग्न होत नाहीये बाबा। बालका, लग्न होत नाहीये ही समस्या म्हणून नको तर संधी म्हणून बघ। म्हणजे बाबा राणीच्या बागेत कुत्रा दिसला नाही म्हणून आपण चिडचिड करतो का? नाही ना। अरे जग हे मल्टी क्युझिनचं रेस्टॉरंट असताना तुला इडली चटणीवर का ताव मारायचा आहे? वा बाबा वा, काय बोललात बाबा। पण तुम्हाला सांगतो, आपल्याला माहित असतं समोर चिकन बिर्याणी आहे, त्यात बासमती तांदूळ आहे, त्यात बोनलेस चिकनचे पीस आहेत, बिर्याणीचा मसाला आहे, करपलेला लालसर कांदा आहे, तो मिक्स करून ताव मारायची इच्छा असते, पण आपलं सगळं लक्ष वरती जो तळलेला काजू असतो त्याच्याकडे असतं की नका रे संडेला मठात येत जाऊ। काय झालं बाबा? संडे माझा आरामाचा दिवस आहे, नका येत जाऊ। काय झालं बाबा? जा तू लग्न कर जा। मी लाख लग्न करीन बाबा, पण व्हायला नको का? नोकरी नाहीये मला। अच्छा नोकरी नाहीये ही तुझी समस्या आहे तर तुला नोकरी हवी आहे? नाही बाबा, बिझनेस मध्ये बरे पैसे मिळतात तर मग कशाला नोकरी करायची ना। अच्छा म्हणजे तुझा बिझनेस आहे तर? नाही बाबा, मला करायचं आहे। मग कर बाबा, त्याच्यासाठी भांडवल लागतं ना। स्वतःच्याच बिझनेस मध्ये स्वतःच भांडवल टाकायचं आणि धंद्याला लागायचं, त्यापेक्षा दुसऱ्याच्या धंद्यामध्ये आपलं भांडवल टाकून आपण रातोरात श्रीमंत झालं तर काय वाईट आहे? बरोबर आहे, दुसऱ्यांच्या धंद्यात भांडवल टाक। हा जग एवढं आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना आपण कशाला भांडवल टाकायचं? परत वाहतात सगळी, त्याच्यापेक्षा नोकरी केलेली बरी। बोला बोला। मग नोकरी कर।
बाबा बिझनेस मध्ये इतका पैसा असताना नोकरी कशाला मारायला करायची? मग बिझनेस कर. बिझनेस करायला भांडवल लागतं. अरे परत तिथेच येतो यार. अरे एकच स्क्रिप्ट लेखकाने 3 वेळा लिहून दिलंय. कसं करायचं म्हणे सांग. तुम्हीच काहीतरी करू शकता. एकच नाटक गुजराती आणि मराठीमध्ये करण्याचा दांडगा अनुभव तुम्हालाच आहे. शांत बस, शांत बस. कळलं? ए तू एक काम कर, नोकरी कर. जा नोकरी कर. काय आहे बाबा, नोकरी कर. बिझनेस मध्ये एवढा पैसा मिळत असताना कशाला नोकरी करायला पाहिजे? बिझनेस करेल ना. बिझनेस कर मग. नाही मी लागतेच बिझनेस बाबा, पण त्यासाठी भांडवल लागणार. भांडवल टाक ना. असं नाही बाबा, मला काय म्हणायचं आहे की तुम्हीच मला सांगा काय आहे. बघा, आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये जायचं आणि 400 रुपयात 1 प्लेट बिर्याणी खायची. त्याच्यापेक्षा आपण घरच्या घरी त्याच पैशात टोपभर बिर्याणी केली तर. मग बिर्याणी बनव आणि मलाही दे थोडी खायला. बाबा मी बिर्याणी नाही देत बाबा, मी फक्त उदाहरण दिलं. उदाहरण नको देऊ. मला बिर्याणी मला बिर्याणी हवी. बाबा मला बिर्याणी हवी. मला कंट्रोल करा. मला त्यांचा मुद्दा लक्षात आलाय. त्याला ना व्यवसायात उतरायचंय बाबा. अरे मग उतरव ना. कोणी अडवलं याला? नाही बाबा, पण स्वतःच्या व्यवसायात भांडवल टाकण्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी ते भांडवल टाकेन ना मी. त्याचा तरी फायदा होईल मला, आहे की नाही? मग दुसरीकडे भांडवल टाक. बाबा ते आता ते टाकायचं म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवावे लागणार ना पैसे. मग शेअर मार्केटमध्ये उतर. बाबा आर्थिक मंदी जगाच्या उंबरठ्यावर असताना आपण त्याच्यात गुंतवायचे म्हणजे वाताहतच आहे ना बाबा. काय करूया? नोकरी कर. नोकरी केली तर. नोकरी केली तर कानपड फोडी. हा येऊन जाऊन परत तिथेच. ऐक, मी आता काय सांग. मी बाबा आहे ना, माझा ऐकायचं. मी बाबा आहे, माझा ऐकायचा. कळलं? एक काम कर, तू व्यवसाय कर. मराठी माणसाने व्यवसायात उतरलं पाहिजे. मराठी माणूस हा काम देणारा झाला पाहिजे, काम करणारा नाही. बाबा बरोबर बोलतायत अगदी. पण एक ना काय ना, माझ्या ना आजूबाजूला 4-5 ना मराठी दिग्दर्शक आहेत. मी गेली 7 वर्ष प्रामाणिकपणे काम करतोय, पण ते मला त्यांच्या फिल्म मध्ये घेतच नाही. तो परत त्या दिग्दर्शकांचं जाऊ दे. काय दिग्दर्शक तर घेतात फिल्म मध्ये, लाल कपड्यात बसलेले घेतात फिल्म मध्ये. तिकडे 3-3 दिवस शूटला बोलवतात, शूट करून घेतात. थंडीत बसलेला असतो, शूट करून घेतात. नंतर ना अख्खं एडिट करतात तो काही दिग्दर्शक, आणि नंतर सांगतात 8 मिनिटं कट केली आहे तुझी. अहो मग ह्या दिग्दर्शकांचं काय करायचं ना आपण? बाबा इतकी वर्ष घासल्यानंतर सुद्धा काही होत नसेल तर स्वतःच समजून जावं. आपल्या मागून आलेल्यांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, मुलांचे फोटो पेपरात आले, तरी पण आपला भुंगा उडतच नाहीये. मग का करायचं? ए तू नोकरी कर. बाबा बिझनेस मध्ये इतका पैसा मिळत असताना कशाला मरायला नोकरी करायची ना. मग तू बिझनेस कर. बाबा आपल्याच बिझनेस मध्ये भांडवल टाकण्यापेक्षा आपण जर दुसरा कोणाच्या बाबा बिझनेस दुसरीकडे भांडवल कर. हा बाबा भांडवल टाक. कुठे गुंतवणूक करायची ती गुंतवणूक. बाबा मग आता ते भांडवलाची गुंतवणूक करायची म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसा टाकावा लागणार ना बाबा. काय एवढा तर विचार करा. आणि शेअर मार्केट पडलं तर काय करायचं? अरे जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना आपण त्याच्यात पैसे गुंतवायचे म्हणजे नॉनसेन्स आहे ना. त्यापेक्षा नोकरी बरी ना बाबा. मला कंटाळा आला. मी जातो, मला कंटाळा आला. मला नाही राहायचं. बाबा काय अकाउंटला किती पैसे आहेत? आत्ता अकाउंटला किती पैसे आहेत? 300-350 असतील. आर्थिक मंदी उंबरठ्यावर आहे. तू उंबरठ्याच्या बाहेरच नल्ल्या. 350 रुपये अकाउंटला कुठला काय मारता मारतोस? अरे एक पावभाजी खाल्लीस ना, 350 रुपये संपतील. बँक लात मारून हाकलेल तुला मिनिमम बॅलन्स म्हणून. कुठला तू नोकरी करे. तुझं काय होणार? नोकरी करतो. कळलं? पण बाबा बिझनेस मध्ये एवढा पैसा असताना कशाला मारायला नोकरी करायची मला कळत नाही बाबा. अरे हा परत तिथेच येतोय रे. आहे ते आहे ना. मग तुम्ही मला सांगा बाबा, आता एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आपण मस्त लखनौ बिर्याणी खाऊ शकतो, हैदराबादी बिर्याणी खाऊ शकतो, चेट्टीनाड बिर्याणी खाऊ शकतो, ही आपली चिकन टिक्का बिर्याणी खाऊ शकतो, केप्सा बिर्याणी खाऊ शकतो. हा तर मग कशाला घरच्या घरी एक टोप बिर्याणी बनवायची मला सांगा. है की नाही? है की नाही? बापाला जाऊन सांग. व्हेरिएशन बापाला जाऊन सांग. बाबा असं काय बोलतो? मी नका करू. बिर्याणीचं उदाहरण नका देऊ. माझा टोप गरम होतो इथे. समजून घ्या रे.
आधी तुम्हाला कळत कसं नाही बाबा असं काय अरे बाबा बाबा माझं उदाहरण समजून घ्या. मला काय म्हणायचंय सिम्पल लॉजिक सांगतो बाबा तुम्हाला. तुम्ही एका 5 किलोच्या टोपात समजा सगळी बिर्याणी बनवली आणि तो टोप करपला तर बिर्याणी वाया जाईल ना. त्याच्यापेक्षा जर तुम्ही 1-1 किलोची बिर्याणी एकेका टोपामध्ये म्हणजे 5 टोपांमध्ये बनवली तर एखादा टोप जळला तरी 4 किलो बिर्याणी आपल्याकडे राहते ना. पण बस रे इकडे नाही बस मला नाही करायचं. नाही बाबा. बाबा काय आलं बाबा मी काय करू मला बिर्याणी खायची मी काय करू काय येतात संडेला मठामध्ये मला आराम करू द्या ना. तसं नाही बाबा तुला नोकरी करायची आहे नोकरी कर. नाही बाबा मला त्याचा मुद्दा कळला त्यांचा मुद्दा. तुम्ही गुंतवणुकीत एक्सपर्ट आहात का? नाही मी बिर्याणीत एक्सपर्ट आहे. टाइमपास करतोय हा नुसता टाइमपास करतो याला हकल तुझं काहीही होणार नाहीये. म्हणजे सगळ्यांचं काहीतरी झालंच पाहिजे बाबा. अरे वा सगळ्यांचं झालंच पाहिजे याला काय अर्थ आहे. कुत्रे करतात का व्यवसाय गेंडे करतात का नोकरी. डुकरांची लग्न होत नाही तरी पण जगतातच ना ते. हे कळतंय ना तुला मग लग्न का करायचंय असाच राहा ना संट्या. तसं नाही पण ते डुकराची आई त्याला बोलत नाही ना मी असताना तुझे 2चे 4 झाले पाहिजे. डुकराचे 4 हात ऑलरेडी असतात कळतंय माकडा. तू जा रे कर ना काय करायचं ते कर चल बघ. बाबा मला काय वाटतं ना सगळ्या समस्यांचं मूळ ना पैसा आहे बाबा. आपण सगळ्यांना पैशाच्या मागे इतके पळत असतो ना बाबा पैसा 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 करत असतो त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो बाबा. माझ्या हातात असताना सगळा पैसा जाळून टाकला असता. तुमच्या खिशातले पैसे माझ्या खिशातले पैसे सगळ्यांच्या खिशातले पैसे मी जाळून टाकले असते. नवीन चलन सुरू केलं असतं बाबा. मिठी मारून सगळे व्यवहार केले असते. मी तुला मिठी मारतो तू मला चिकन दे. तू मला मिठी मार मी तुला बिर्याणी देतो. तू मला मिठी मार मी तुला खेपसा देतो. कळलं याला नोकरी नकोय बिझनेस नकोय लग्न नकोय याला फक्त मिठ्या हव्यात. आत्ता मला कळलं तुला फक्त मिठ्या हव्यात. लग्न कर हा एकमेव उपाय आहे. नाही होते ना लग्न बाबा नोकरी नाहीये ना माझ्याकडे. अरे मग कर ना नोकरी. बिझनेस मध्ये इतका पैसा हाड रे मी चाललो चल. या संवाद केंद्रावरचा तुमच्या दोघांमधला संवाद मला फारच आवडलाय. बहारदार कॉन्सेप्ट अँड परफॉर्मन्स. सगळ्याच संवाद केंद्रांमध्ये किंवा मठांमध्ये आश्रमांमध्ये असा संवाद होतो असं नाही. काही आध्यात्मिक गुरु असे आहेत की ते खरोखरीच मनुष्य जातीला अध्यात्माच्या दिशेनं योग्य तो मार्ग दाखवतायत. त्यांचं पॉझिटिव्हली आयुष्य अपलिफ्ट करतायत. परंतु तुम्ही स्किटसाठी विनोद निर्मितीसाठी म्हणून तुम्ही हा विषय निवडलात. मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतात सोनालीताई. या विशाल वटवृक्षाखाली परमपूज्य बुडबुडे महाराज जे बुडबुडे उडवत बसले होते तिथेच मन हरखून गेलं एकदम की महाराजांच्या आयुष्यातही थोडासा करमणूक आणि आहाराचा आनंद या गोष्टी पाहिजेत नाही का. तुझ्यावर काय काय झालं रे प्रसाद. म्हणजे वस्त्रहरण झालं तुझी उपासमार झाली तुझ्यावर इमोशनल अत्याचार झाले म्हणजे काय काय होतंय बाबांचं. मजा आली तुला बघताना. आणि कुठेतरी असं वाटायला लागलं पृथ्वी की तूच महाराजांचा गुरु होणार आहेस का काय. कारण तुझ्याकडे इतके पर्याय होते की जीवनात काहीच राम उरलेला नाहीये हे तू समजावून सांगत होतास. मजा आली बघताना आणि व्हेरी नाईस. मॅड परफॉर्मन्स होता. मला ही सिरीज खूप आवडते. या सिरीज मध्ये भावा तू वेगळाच असतोस. बने मस्त. पीपी फारच मस्त. मजा आली. मंडळी लग्नाचं निमंत्रण घेऊन एक कर्मचारी आलाय ऑफिसमध्ये. चला बघूया त्याच्या लग्नाचा बँड कसा वाजतोय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. का हॅलो वेलकम टू MHJ इन्शुरन्स कस्टमर सपोर्ट. बोला मी आपली कशा पद्धतीनं सहायता करू शकते. अच्छा तुमचं फ्लाईट कॅन्सल झालं आणि त्यासाठी तुम्हाला रिफंड हवा आहे. डोंट वरी मॅम आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. कृपया प्रतीक्षा करा. मी आपला फोन आमच्या क्लेम डिपार्टमेंटला ट्रान्सफर करत आहे. टू 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 टू. हॅलो आय एम चेतना फ्रॉम MHJ क्लेम डिपार्टमेंट. मी तुमची कशा प्रकारे सहाय्यता करू शकते. ओ फ्लाईट रिफंड.
आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सर्व्हिस देऊ, प्रतीक्षा करा. मी तुमचा कॉल ट्रॅव्हल क्लेम डिपार्टमेंटकडे ट्रान्सफर करत आहे. टू 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 टू. हॅलो, प्रथमेश बोलतोय. ट्रॅव्हल क्लेम. येस येस येस. फ्लाईट रिफंड. हां, आम्ही देणार तुम्हाला. मॅडम, व्हॉट इज युअर स्वीट नेम? सोनाली. हो, व्हॉट स्वीट नेम. मॅडम, आम्ही तुमचा कॉल लिगल डिपार्टमेंटला ट्रान्सफर करतो. हॅलो, रॉंग नंबर. अरे काम धंदे काय नाही, उगाच आपला फोन करून विचारता हे पाहिजे ते पाहिजे. रिफंड साठी फोन आला होता का? उतरी कुणाची ती बघा. मी हाय गाईज. हाय 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 ए, हाय. निघ निघ, चल चल, निघ, चल चल. सुट्टीवर येतो, काल आहे. अरे पण आता आलाय ना, आलाय. ए पत्ते परत पिसूया. पत्ते घे, नाही, नाही, पत्ते खेळायला आलो मी. पत्ते खेळायला नाही आलोय. अरे त्याच्या सोबत कोण आलं ते बघा तरी. थँक्यू रसिका. हाय रसिका. हाय. हाय, मी चेतना. हॅलो. नमस्कार मंदार. हॅलो. हाय मंदार. ओ हाय, माय सेल्फ प्रथमेश. यू कॉल मी प्रथम. ए विजय थालापेटी बाजूलो. आपला जरा रिकामा प्लॉट दिसला की लगेच बंगलो बांधायला घेशील तू? विचार तरी, हा 7-12 कुणाच्या नावावर आहे? या 7-12वर आता मी माझं नाव कोरलंय. रमेश. लाजू नको ना. गप्प बस रे. सुट्टी असून सुद्धा परत हाफ डे घेईन मी. सॉरी 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 शिवा, मी ओळख करून देतो. शिवा, ओळख करून देतो. प्रथमेश. हाय. मंदार. नमस्कार. चेतना आणि रसिका आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही माझी होणारी बायको शिवाली. बायको श्रमेश, लग्न ठरलंय तुमचं. बघ ना, सांगितलं नाही लपवून. आल्या श्रमेश. लबाड. लबाड. चांगलं. आहेस लबाड आहेस तू, एकदम सुमडीत कोंबडी. गावामध्ये सामसूम कोंबडी लगा के धाम दू. हे तसं नाहीये. नाही, तसं काही नाहीच आहे. अगं अरेंज मॅरेज ठरलंय आमचं. सॉरी. भेटवायचं म्हणून घेऊन आलोय मी. काय बोलते? सॉरी, चालतं. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे समेश भाई, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. बसायचं कुठे? पेजे पेजे कुठे? पेजे पेजे आणलेत मी. पेजे. एक मिनिट, आता श्रमेश ही चिडवते ते चालतं. ती भावजी या नात्याने थोडं प्रेम हे करते. आय एम सो सॉरी. नाही sorry, मी मस्करी केली. सॉरी. पेढे आणले. पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे. वा, वा. Yes. पेढे वा, वा, वा. घ्या ना, पेढे घ्या ना. मला 2. हा. Yes, thank you, thank you. पेढे पेढे थँक्यू. पेढे पॅम. शिवालीजी, हा. मला खरंच कळत नाहीये की हा पेढा जास्त गोड आहे की तुमची स्माईल. स्वतःच्या हातात पेढा असताना दुसऱ्याच्यातली कुल्फी पण का हवी असते रे तुला? समाधानी राहा जरा, सावर जरा स्वतःला. कॉंग्रॅच्युलेशन. नाहीतर काय, माहिती आहे माझा स्वभाव. स्वभाव माहिती आहे म्हणूनच मी लक्ष्मण रेषा आखतोय. आता उद्या मी घरात नसताना दरवाजात येशील वाडगं घेऊन, भिक्षाम देई मारीच्या सारखा. कोणासारखा? मारीच्या सारखा. अरे पण भिक्षाम दे असं रावण बोलला होता ना. रसिका, विनोद मारलास. ठीक आहे, असू दे. असो, मला सांगायचं काय होतं, मी आनंदाची बातमी शेअर करायला आलोय. तुम्हाला मस्तपैकी निमंत्रण द्यायला आलोय. मला सांगायला मित्रमैत्रिणींना आनंद होतोय की येत्या 23 मेला मी आणि शिवाली लग्न करतोय. आणि तुम्हाला 23 मेला आमच्या लग्नाला यायचंय. ऐकलं नाही वाटतं? काय विचार ना, काय सांग. ओ सॉरी. आय नो. मी तुम्हाला घाई सांगतोय. तुमचे काहीतरी प्लॅन्स असतील, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. 6 महिन्यानंतर दुसरा मुहूर्त आहे. सो मला आत्ताच 23 मेला लग्न करावं लागेल. तुम्हाला 23 मेला लग्नाला यायचंय काय शिवाली? हो. मँडी यायचंय. अरे पण समेश ते काळजी करू नकोस. तू बॉसची काळजी करतोयस. बॉसला मी सांगतो ना, 22-23 सुट्टी द्या. लोणावळ्याला डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरलंय. 22ला मस्तपैकी हळद संगीत, 23ला लग्न. 2 दिवस मजा करू. आपण आल्यावर मजा असते माहिती ना एकत्र. काय अजून काय पाहिजे? 23 मे. सॉरी समेश, पण मला 23 मेला नाही जमणार भाई. काय झालं मंदार भाऊजी? काही प्रॉब्लेम आहे का? माझे बाबा ऑफ झाले परत. अरे गेल्या वर्षी गेले होते ना ते. हा नाही, ते गेल्या वर्षी गेले होते ना. म्हणजे या वर्षी त्यांचं वर्ष श्राद्ध आहे ना, म्हणून मला 23 मे आवडत नाही. आपण सगळे दिवस आहे तो माझ्यासाठी ना. 23 मे हा काळा दिवस आहे.
मंदार भाऊजी आय एम सो सॉरी. मला खरं तर माहित नव्हतं 23 मेला असं काही झालं असेल. आय एम सो सॉरी. पण कसे गेले बाबा? माझ्या बाबांना माकांनी हेल्मेट फेकून मारलं. माकडाने हेल्मेट फेकून? हेल्मेट फेकून. माकडाकडे हेल्मेट कसं आलं मंदार भाऊजी? ते काय ती गोष्ट आहे सांगू का? हा प्लीज सांगा. माझे बाबा आहेत ना टोपी विकायचे. असे गावागावात जाऊन टोपी विकायचे. तर काय झालं गावागावात टोपी विकून जायला ते दमले. ते एका झाडाखाली ते असे आराम करत होते. आराम करता करता सगळे माकडे जमा झाली. बाबांच्या सगळ्या टोप्या चोरल्या आणि वरती गेले. बाबा मध्ये भडकले. बाबांनी माकाला माकानी बाबांना केलं. बाबा अजून भडकले. बाबांनी दगड घेतला आणि जो माका माझा तर सगळ्या माकडांनी वरची जी फळं होती ना ती बाबांना मारली. टोपीवाल्याची गोष्ट आहे. फक्त तुझं ऍड केलंयस त्याच्यात. कळलं का तुला? काय पण पकवतोय. काय वहिनी गोष्ट पुढे आहे. गोष्ट पुढे आहे. पुढे तुम्ही सांगा भाऊजी. हा. बस तुम्ही बोला. बाबा सत्तापले ना हा. फळ मारली. तर बाबांना आयडिया सुचली. ए बाबांनी झाडण केलं ते आता कळतंय तुला? ते तसं नाही बाबा तर मला जेनेटिक्स मला माहिती आहे ते कसे रिॲक्ट होणार ना. हा, तुम्ही तर पुढे. त्यांना ना आयडिया सुचली. तर बाबांनी काय केलं बाबांनी त्यांची टोपी अशी खाली ठेवली. मग माकडांनी पण टोपी खाली टाकली? नाही ना काय झालं त्याच्या आदल्या दिवशीच त्याच झाडाखाली एक हेल्मेटवाला आला होता. तो असा निवांत टेकून बसलेला. तेवढ्यात त्या माकांनी सगळी हेल्मेट चोरली आणि जशी बाबांनी टोपी खाली ठेवली तशी त्या सगळ्या माकांनी हेल्मेट माझ्या बाबांना फेकून मारलं. माझे बाबा जागच्या जागी ठार झाले. ते म्हणतात ना चकमकी 4 जण ठार. चकमकी ठार फार बोलतेस तू आईच्या गावात. अगं तू काय करतेस? शेख चिल्ली आणि इसाबने ती एकत्र करतोय तो. तू लक्षात कसं येत नाही? अरे यार अरे इनसेन्सिटिव्ह. अगं हेल्मेट न मारणारा पहिला माणूस असेल. रमेश ती काय बोलतायत? आय एम सो सॉरी मंदार भाऊजी. मला खरंच माहित नव्हतं. नाहीतर 23 तारखेला ठरवलंच. मला माफ करा. आय एम सो सॉरी. नाही Sorry. शिवजी ए मी समजूत काढतोय. शिवजी तुम्ही सॉरी बोलूच नका. कारण तुम्हाला माहितीच नाही ना हे सगळं. तुम्हाला माहित असतं तुम्ही 23 तारीख ठरवली नसती. ठीक आहे लेतेत बी जाऊ दे. वहिनी बाबांचं वळचं साधायला यायचं. हा ए तुम्ही पण या सगळे. आय प्रॉमिस मी पण येईन. खरंच येईन. आपलं लग्न आहे त्या दिवशी. लग्न आणि श्राद्ध मिक्स करणारस का तू? रमेश काय करतोयस तू? काय सांगते? तुला कळते? तुला लग्नाचं पडलंय का? जाऊ दे वहिनी. कुणासाठी लाईव्ह मध्ये असलेला काळा दिवस तो कुणासाठी कधीतरी रंगत ठरू शकतो. गुलजार बाहेर आला त्याच्यातला. अगं 23 मेला ह्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलं असेल पण आपल्या आयुष्यात घडेल असं नाही ना. 23 मे आपल्यासाठी चांगली असू शकते. बरोबर आहे परफेक्ट आहे. 23 मे ही फक्त तारीख आहे रे. जाऊ दे ना भाई जाऊ दे. तू कसा माझ्यावर विचार करतोय? तू बाई लग्न कर ना. तू गिल्ट देतोयस मला. आणि तू लग्न कर. गोळ्यावर बस बँड वाजव नाचत गाचत लग्न कर. मी आपला वाल बघेन. कावळा कधी येईल दगडी कधी चाके पाणी कधी. ए कावळ्याची गोष्ट सुरू केली. गप्पा बस. कावळ्याची गोष्ट सुरू केली. अरे मगाशी टोपीवाल्याची झाली आता कावळ्याची. आईच्या गावात. रमेश 23 मेला एवढा हलक्यात घेऊ नको. म्हणजे 23 मे तारीख माझ्यासाठी सुद्धा खूप दुःखद आहे. म्हणजे आठवण आली ना तरी अंगावर काटा येतो रे. यार रसिका तू काय बोलतेस आता? हे 5 वर्षांपूर्वी 23 मे 2019ला 24 मर्डर झाले माझ्या हातून. रमेश मर्डर बोलतायत? रमेश 24 मर्डर केलेत यांनी. मुद्दाम नाही केलं मी. खरंच मी मुद्दाम नाही केलं रे. चुकून झालं. अगं पण 24 मर्डर. एक मला मालवणी भाषेचा माहिती आहे. 23 कुठले? मी विचारतोय. नको ही वेळ नाहीये. काय मी 23 मे डोक्यात. सॉरी पण नको ही वेळ नाहीये श्रम. खूप माझी काही चूक नव्हती रे. मी नॉर्मली ऑफिसला जातात तसं बाहेर निघाले होते. एक कुत्रा भुंकत माझ्या अंगावर. मी घाबरले. काय करावं सुचलं नाही. मी दगड घेतला त्याच्यावर भिरकटवला तर तो पण घाबरला आणि डायरेक्ट धावत सुटला आणि रिक्षाच्या समोर आला. घाबरू नको. ब्रेक. रिक्षावाल्याने ब्रेक दाबला. जागच्या जागी रिक्षा तिथल्या तिथे फिरली आणि अपोजिट साइडने एक डंपर येत होतं त्याच्या समोर गेली. त्या डंपरवाल्याला काही सुचलं नाही. फुल स्पीड मध्ये त्याने राईटला गाडी घातली आणि समोर जुन्या बिल्डिंग वर ठोकली आणि बिल्डिंग कोसळली. डंपरने बिल्डिंग कोसळली? एवढं कच्चं बांधकाम?
23 मेला एकाच वेळी माझ्या समोर एक कुत्रा, एक रिक्षाचा ड्रायव्हर, एक डंपरचा ड्रायव्हर आणि बिल्डिंग मधली 21 माणसं ठार गेली. माझ्या समोर गेली. माझं खरंच काही चूक न. मी काहीच नाही. आम्हाला माहिती कुत्रा ठार झालं. लक्ष देऊ नको, यांच्यावर विश्वास ठेवू नको. 23 मे चांगली आहे. काय चांगली आहे? किती किती अशुभ मुहूर्त शोधून काढलास आपल्या लग्नासाठी रमेश. अगं योगायोग असू शकतो ना, योगायोग. हिने दगड मारला, हिची चूक आहे. 23 मेचा काय दोष आहे त्याच्यात? तू असं काय बोलतो? कोणाच्या आयुष्यात काहीच चांगलं झालेलं नाहीये 23 मेला. अगं चांगलं झालंय आयुष्यात, फक्त ती लोक इथे कामाला नाहीयेत. हे दळबद्री नशीब असले लोक इथे काम करतात, एवढा दोष आहे. 23 मेला बऱ्याच जणांच्या आयुष्यात चांगलं झालं असेल, माणसं भेटू शकतात. माझ्या आयुष्यात चांगलं झालंय. ए बाजूला वा, बाजूला ये बघ, सांग प्लीज सांग. 23 मे माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची तारीख आहे. खरंच शपथ चांगलं झालंय. शपथ शपथ. 23 मे 2022 ला माझा डिवोर्स झाला आणि मी मुक्त झाले. नाही असेल ना, लोकांसाठी 15 ऑगस्ट असेल स्वातंत्र्य दिन, माझ्यासाठी 23 मे येस. सांगून सांगून हे सांगितलंस तू. 23 मेला डिवोर्स झालाय रमेश यांचा. शिवा. 23 मे डिवोर्सची तारीख आहे रमेश. पण तो जागतिक घटस्फोट दिन नाहीये. हिच्या आयुष्यात घडलंय फक्त. तू एवढा नको रिॲक्ट होऊ. माझ्या आयुष्यात घडलंय. 23 मे 2016 ला माझं लग्न झालं. रमेश तुला माहितीये 23 मे 2016 माझं लग्न झालं. सगळ्यात आनंदाचा दिवस होता माझा. नाही का 8 दिवस आधी आम्ही दोघं इथे ऑफिसमध्ये आलो होतो. 23 मे 2016 ला लग्न झालं. 23 मे 2017 लग्नाचा पहिला वाढदिवस. केक कापताना चेरी माझ्या हातून चुकून खाली पडली. ती मी अशी उचलली, पुसली आणि खाल्ली तर वस्कन अंगावर आला ग. ते आयुष्यातलं पहिलं भांडण आमचं. आणि दॅट वॉज द चेरी ऑन द केक आमच्या संसाराची. बापरे. 23 मे 2018 पहिल्यांदा माझ्या अंगावर हात उचलला त्याने आणि वर उर्मटपणे मला म्हणतो की तू जर अशीच मला मारत राहिलीस ना तर आता नाही मी सहन करणार, आता मी तुला मारणार. अगं मारकुटे. That was the brutal domestic violence. 23 मे 2020 मी थकून बसले होते. माझ्या हातापायात त्राण नव्हते, पायात गोळे आले. हात उचलवत पण नव्हता. मला साधं पाणी नाही विचारलं ग त्यांनी. आणि वर मला म्हणाला की मला मारून अशी थकणार असशील ना तर पाणी पिणी नाही देणार मी. That was the brutal negligence. 23 मे 2021 माझा फोन चेक केला त्यांनी. माझे प्रायव्हेट चॅट्स वाचले त्यांनी. त्याच क्षणी मी त्याला हाकलून दिला. इनफ इज इनफ. 23 मे 2022 मी डिवोर्स घेतला आणि मुक्त झाले. अगं तू काय ओठांचे एक्सप्रेशन देतेस? अगं तो सुटला, ही त्याला थोबडवत होती. पण सांगते असं त्याचा हिच्यावर अत्याचार झालाय. 23 मे वाईट नाहीये. हिचं लग्न 32 मेला जरी झालं असतं ना तरी घटस्फोट झाला असता. एवढा तोडवला नाही त्याला. किती अपशकुनी तारीख शोधली आहेस आपल्या लग्नासाठी. मुहूर्त बदलायला हवा. आपण बदलूया. नाही मुहूर्त बदलायचा. मला नाही करायचं त्या तारखेला लग्न. मुहूर्त बदलला गेला पाहिजे. अगं पुढचं मुहूर्त 6 महिन्यानंतर आहे. एवढा वेळ नाही थांबू शकत मी. लग्न करूया ना आपण. तुला कसली पडली रमेश? कोणाच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाहीये त्या दिवशी. तुला कळतंय का? तुला कळतंय का? माझं पहिलं लग्न आहे. माझी काय 2 डझन झाली आहेत? माझं पण पहिलंच लग्न आहे ना. तुला समजत नाही आत्ताची अवस्था काय आहे ती. अगं आंब्याची पहिली पेटी बाजारात आली आणि लॉकडाऊन लागलं तर काय वाटेल ना तसं वाटतंय मला. लक्षात घे. उदाहरण द्यायची वेळ आहे का रमेश? अरे सरळ बोलून तुला पटतच नाहीये. मी नाही 23 तारखेला लग्न. विश्वास ठेवू यांच्यावर. 23 कळतंय का रमेश? तुझ्या मित्राचे बाबा गेले. त्या मैत्रिणीने तुझ्या 24 लोकांना मुद्दाम नाही चुकून मारलंय आणि यांचा डिवोर्स झालाय. सगळ्यांच्या आयुष्यात वाईटच होत आहे. 23 तारखेला आणखी काही ऐकायचं बाकी आहे का? 23 मे 1947 ब्रिटिश कॅबिनेटने माउंटबॅटनच्या भारताचे 2 तुकडे करण्याच्या कराराला मंजुरी दिली. 23 मे 1951 चीनने तिबेटच्या पवित्र भूमीवर बळजबरीने कब्जा केला. 23 मे 1960 हवाईमध्ये अचानक आलेल्या सुनामीमध्ये 61 जण ठार. 23 मे 1971 क्रोएशियामध्ये झालेल्या विमान अपघातात 78 जण मृत्युमुखी.
23 मे 2016 इराकने सिरियावर केलेल्या हवाई हल्ल्यात 184 नागरिक ठार. 23 मे 2018 झांबियाच्या प्रेसिडेंटचा मृत्यू होऊन 10 दिवस पूर्ण. 23 मे 13 मेला एक घटना घडली, तिच्या 10 दिवसाच्या फरकानं 23 मेला जोडतोयस तू. नीच आहेस. मला वाटलं पॅराग्लायडिंग करून सुधारला असशील. हा? अरे मित्राचं लग्न बघवत नाही तुम्हाला? बाजूला हो, एवढी चांगली सुंदर मस्त मुलगी भेटले तुला, बघवत नाही मला? हा? अरे श्रमेश, तसं नाहीये आमच्या मनात. काय मग तुझ्या मनात काय आहे? श्रमेश, हे बघ, तुझं लग्न झालेलं बघायचं नाहीये असं आमच्या मनात नाहीये. थांबा, या मराठी वाक्याचा अर्थ काय? हे काय आहे? कळतच नाही, अर्थच नाही काय त्याला. बघायचं नाही म्हणजे आमच्या नाही काय? श्रमेश, इमोशन लक्षात घे. हे बघ श्रमेश, आम्हाला असं वाटत नाहीये की तुझ्याच लग्नात तुझ्याच मंडपाचा बांबू तुटून तुझ्या डोक्यात लागून तुझी बायको विधवा व्हावी. अरे पम्या, माझ्या लग्नात माझ्या मंडपाचा बांबू माझ्या डोक्यात का पडेल? मुळात असा निगेटिव्ह विचार तू का करतोय? अरे मी नाही करते, निसर्गच तुला हे सांगतोय श्रमेश. 23 मे 23 मे 23 मे 23 मेच्या विरुद्ध मोर्चा काढला तुम्ही? एवढी नीचपणाची पातळी यांची अति आहे, अति आहे. माझं काहीच नाही. काय तुझं काय नाही म्हणजे? निसर्ग बोललाय. अरे निसर्ग नाही, तू सांगितलं असेल त्यांना. ए मित्रांनो, ग्रुपवर मेसेज आलाय 23 मेचा प्रँक करायचा. कोणावर करायचंय? कोणाचं लग्न ठरलंय? ए कोणाचं लग्न ठरलंय? तुझा प्रँक? तू बाप झालास रे, अक्कल तेवढीच आहे रे. कोणाचा? मी सांगतो, माझं लग्न ठरलंय. माझ्यावर प्रँक करायचं आहे. प्रँक शांततेत करता तुला माहित नाही वाटतं? बरं झालं तुमच्या डायरेक्ट तिकडे तुझ्या लग्नाला येऊन तुला सरप्राईज. अरे गंमत चालवली होती. आता तुम्हाला खरंच गंमत होती. वा वा वा, खूप भारी होता प्रँक, खूप मजा आली. आणि या मराठी वाक्याचा नेमका अर्थ काय आहे? हे मराठी वाक्य मला फारच आवडलं. खूप मजा, खूप धमाल. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत सोनाली ताई. जबरदस्त. उनो खेळणारं इन्शुरन्स ऑफिस मला प्रचंड आवडलेलं आहे. मला असं वाटतं सुरुवातीला अंदाजच आला नाही की लग्नाची तारीख कळल्यानंतर तो जो सांघिक अभिनय झाला, कुणीही न ठरवता तो कसा काय झाला. इतना सन्नाटा क्यों आहे भाई, असं विचारावं असं वाटलं. सुपर प्लॅनिंग केलं होतं. आणि मला असं वाटतं या स्किटचं विनर होतं आपलं म्युझिक. फार छान, खूप मजा आली. कारण नक्की काय घडणार आहे ह्याची भीती वाटत राहिली. सगळ्यांचीच कामं छान झाली. मंदार, मला तुझं बोलणं इतकं आवडतं. म्हणजे तू काय बोलतोयस ह्याच्यात मन गुंतून राहतं. ते उलगडवण्यात फार मज्जा येते. आणि श्रमेश, मला असं वाटतं आश्चर्य आहे की तू न लिहून सुद्धा तू या भूमिकेत इतका प्राण कसा काय ओतू शकतोस. तर मला असं वाटतं कुठेतरी लवर बॉय असणं तुला खूप आवडतं. त्यामुळे धमाल केलीस तू या रोलमध्ये. तुझं सगळं डेस्परेशन इतकं छान दिसलं. मज्जा आली. वा वा. सई, स्मूथ परफॉर्मन्स होता एकदम. मला असं वाटतं की खूप साधा सरळ सोपा विषय होता आणि तेवढंच साधं सरळ सोपं सादरीकरण पण होतं. कधी कधी सिम्पल थिंग्स आर द बेस्ट. ॲक्च्युली सिम्पल थिंग्स आर द बेस्ट. तर मला असं वाटतं की तुम्ही तसाच एकदम सिम्पल छान अभिनय केला. शिवा, फार भारी रडलीस. आणि हो, बॅकग्राऊंड म्युझिक पण सुपर्ब होतं. मस्त गाईज, ऑल ऑफ यू वर अमेझिंग. वेल डन. मंडळी, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं, पण त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे आणि ती म्हणजे आंबा. तर मंडळी, आंबा मिळवण्यात सगळं काही माफ असतं. ते कसं ते बघूया पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. वा 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 वा
जाम भारी, एक नंबर. हा म्हणजे आंबताची काही झालं ते तो आमचा आंबोवाला आहे ना, त्याला मी चेक नाक्यापर्यंत सोडला तर त्याने मला फुंतूरचे 2 आंबे दिले. बोल म्हणजे लोक बोलतात मेहनतीचं फल गोड असतंय. नाही, आज मी सांगतो ड्रायव्हिंगचं फल गोड असतंय. आज मी हे पिवले पिवले आंबे खाल्ले. कोण आहे आतमध्ये? श्याम्या. हा, काय करतोस रे? काय नाही नुकताच व्यायाम झाला, म्हटलं अंग धुवून घेऊ. अच्छा, आंघोळ करतो साईज? हा. काही कर नको, आरामात आंघोळ कर. श्याम्या आत आहे, मग मोऱ्या बाहेर असेल. हे यायच्यात मी आंबा खाऊन अरण्या विचारत काय शोधतोस? काय नाही काय खरं सांग रे. काय काय नाही, काय इथे काय करत होतास? रे आपलं हे असं काय. अरुण भाऊ आवाज काय आले तुझे? आलास पण बाहेर वाचाऱ्या. हा, एवढ्यात झाली आंघोळ? हो. कावल्याची आंघोळ करतोस काय तू वासाड्या? अरे मला 1 तास लागतो आंघोळ करायला. 1 तास? मग अरे साबणापेक्षा फक्त 2 इंच मोठे साबणापेक्षा 2 इंच आहे. साबणावर लोळले तरी तुमची आंघोळ होऊन जाईल. जास्त बोलतोस आहे वासाऱ्या. जास्त काय 1 तास लागतो म्हणे. काही बाबा थबाड फोडीन काहीतरी आपला बोलतो बसा. काय झालं आता? इकडे नाही चप्पल ते. काय ही गादी आता मी लावली ती चप्पल तू इकडे ये. काय बोलत रे तू? अरे काय म्हणजे 1 तास लागतो म्हणे. किती चाटा मारतोय अरे त्याला 1 तास लागला तर 2 तास लागले. तुला काय करायचं आहे? याला कुठला याला त्याला ओरडू नको. 2 आंब लपून ठेवलं नाही तिथे. बघितलं मला आंबे थोबाड फोडू असाच येणार आहे. तू माझ्या फक्त होला हो कर, बाकी बघतो. अरे काय बरं तू होतास कुठं? पंजाबला गेलो होतो ना माल पोचवायला. काय तिकडे धंदा पाणी कसा चाललाय? मस्त. गाडीत पेट्रोल न खिशात पैसे, दोन्ही फुल आहे. वा 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 वा. घरात आंब्याचा वास येतोय काय रे अरण्या? आपल्या घरात नाही म्हणून नाही येत आहे. काय झालंय, तो आता मे महिना आहे ना, सगळीच लोक आपापल्या घरात आंबा आणतात ना. कोण 1 आणतोय, कोण 2 आणते. त्याच्यामुळे सगळीकडे दरवललाय हा वास. आपल्याकडे काय नाही. नाही काय नाही. श्याम्या तुला येतोय गे रे? हा येऊन राहिला मला पण येऊन राहिला. हा मी सांगितलं यायला लागला काय तुला? हे मला असं वाटत ना अरण्याला मोहर आलाय. अरण्याच्या अंगाचा वास येतोय. 2 दिवस झाले आंघोळ नाही केलं, तुला दुसरा वास येत असेल. आंब्याचा जो वास आहे. अरे हा कोकणातला नाक आहे माहितीये. भावकीत काय जळतंय आणि आडात काय पिकतं याचा वास हा नाकाला लगेच येतो का नाही? क्या बात आहे मोरे, क्या बात आहे. अरे इकडे गादी आत्ताच लावले, चेपल नाही ती बसायला. तिकडे माझ्या खुर्ची खाली आहे ना बसायला, इकडे बसतो जायचो. नाही पण वास येतोय आंब्याचा. ऍक्च्युली तू जे काय बोललास त्याच्यावर माझं अजिबात ऑब्जेक्शन नाही. नक्की. पण असं मला वाटतंय बाजूच्या खोलीतल्या कुठेतरी माणसाने आंबा आला तर त्याचा वास येतोय. नाही असेल आंब्याचा वास कसा सगळीकडे दारवालतो का नाही? आम्हाला पत नाही कधी. तुला सांगतो जर पिकला असेल ना त्याचा वास येतो. पण अरण्या तुला खरं सांगू म्हणजे खोटं नाही. गादी खरा बोल ना. टेकून म्हटलं बोलून तुझ्या बरोबर, बाकी काय ना. बरं मी काय म्हणतो ऐक ना, इकडे पुढे बस या. जर तुला कुणी आंबा द्याला, कुणी पण देऊ दे, आंबा खायचा नाही का? अरे वसाड्या पेपर मध्ये बातमी आलेली आहे. मुंगो गुनिया मुलं 7 जणांचा मृत्यू. पण म्हणजे हे कुणी सांगितलं नाही. मुंगो गुनिया. ओरे बापरे, काय असतं? पण म्हणजे तुम्हाला माहित नाही हे काय असतं? ते मागे तो चिकुगुनिया नावाचा आजार आला होता ना, चिकूमुळे व्हायचा तो. तसं आहे. अरे तो चिकुनगुनिया. नाही चिकनगुनिया तो कोंबड्यांमुळे होतो. हा चिकुगुनिया विशिष्ट प्रकारचे चिकू खाल्ले ना तर तो व्हायचा नाही का. त्याच्यातला जो व्हायरस तो आंब्यामध्ये घुसून गेला आणि त्याच्यामुळे होतो या मुंगू गुनिया. पेपर बातमी छापून आलेली आहे. मुंगो गुनिया मुला मुंगो गुनिया. पेपर कुठे आहे? पेपर घे रे. हा काय पेपर ऐका बातमी ऐका. हा म्हणजे मला वाचता येत नाही पण मी
चित्र बघून सांगू शकतो ना. अरे हे काय वाचऱ्या काय आलं हे बघ ट्रक आदळलाय कुठेतरी आपटलंय त्याच्यामुळे तो इकडे ऍक्सिडेंट झाले. तेच ते काय ते तो ड्रायव्हर आहे ना त्यानं फुंतूरचं 2 आंबे खाल्ला त्याच्यामुळे त्याचं डोले गेलं त्याला दिसायचा बंद झाला त्या ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे 7 जणांचा मृत्यू झालेला आहे का ना. एवढे डेंजर आहे ते. डेंजर डेंजर म्हणजे डेंजर आहे डोल्यावर परिणाम होतो का नाही त्यात. पण खरंच मला सांगा असं होतं होतं का नुसतं डोलच नाही भावा आंब्याची बाट असते बघ त्याची कोय होते सुकल्यावर तसा माणूस सुकून जातो त्याचा चेहरा सुकतो. असा होतो बघा. पडतोंड्या आपण आंब्याची साल कशी काढता तशी माणसाची साल निघते. बोलतोस काय मग साल माणसाची. नाही नाही सगळे बरोबर आहे रे पण हे मला कोणी सांगितलेलंच नाही तर कसं मला कळलं. अरे कसं सांगेल कोण तू आता होतास कुठे पंजाबला. पंजाबला. आता हा जो मुंगू गुन्हा कुठे झाला इथे बरं पंजाबला कोण सांगणार. बरं तुला मराठीत सांगितलं कळत नाही पंजाबी सांगितलं म्हणलं कळल तुला. काय बोलतोस ना तू. पण मी काय बोलतो काय समजा आंबा फुंतूर गावाचाच असेल कारण आजपर्यंत कसं फुंतूर गावाचा आंबा 1 नंबर असतो. कोण नाही म्हणताय आम्हाला माहिती आहे ना हिस्ट्री आहे फुंतूर गावच्या आंब्याची जगात 1 नंबर आंबा आहे. मग पण काय माहिती आरण्या तू नव्हतास आता तर फुंतूर गावात ना फॉस्फरसचा पाऊस पडला. काय बोलतोस काय मोठं नाही सांग तेव्हा शपथ फॉस्फरसचा पाऊस पडल्यामुळं सगळ्यात बेकार आंबा असेल तर फुंतूर गावचा आहे. फुंतूर गावात फुसफुस पडला. फुसफुस नाही हो फॉस्फरस 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 काय ते पण मला कोणी सांगितलेलंच नाही. तुम्हाला काय सांगती येडा तू का आता मागे तुमची आजी ती लंगडी खेळताना पाय घसरून पडली तेव्हा तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का. अरे नाही सांगत ना कारण मी डे नाईट गाडी चालवतो त्याच्यामुळे टेन्शन घेतो मी म्हणून मला कोणी सांगितलं तसंच आहे. फॉस्फरसचा असा बदबद पाऊस झालेला आहे ना एवढा पाऊस झाला की त्याच्याने ना वाळलेली गवताची गंजी आहे ना ती पेटून गेली. बचारा काय पण सांगशील. अरे पावसाने गंजी फार फार तर ओली होईल पेटून कशी जाईल. कशी पेटेल लाद देव वासाड्या झाले नुसता होला हो कर असं एवढं बोलशील पुढे. पेटली ना हो कशी पेटली. आता हिंदी पिक्चरच्या हिरोईन्या त्या पावसात भिजल्यावर तुम्ही नाही का पेट गादी मी तिकडे चेपल ना बरं ते काय आहे ना फॉस्फरस पाऊस पडला आणि तो आंबा खराब होऊन गेला. खराब नाही नुसता खराब नाही एका माणसानं खाल्ला ना त्याच्या पोटात आंबा फुटला. फुटला रे आंबा फुटला. बाप मार्केट मध्ये तर आहे ना फुंतूरचा हापूस असं म्हंटलो ना तरी लोक त्याला धरून धरून मारतायत. म्हणजे आंब्या मुलं एवढं होतं म्हणजे पोलीस पकडून नेतात. पण मी काय म्हणतो आंबा म्हणजे ह्या फलांचा राज जाणार रे. कोण नाही म्हणतो जग जाहीर आहे आंबा फलांचा राजा आहे का नाही. राजाला काय व्हायरस होत नाही. अरे समजा जर आंब्याला जर व्हायरस झाला ना तर अख्ख्या समाजाची पेटी बंद होईल. काय समजलं वा मोरे सोशल मोरे टॅलेंटचं वाक्य आहे मी नाही म्हणत नाही पण मला काय म्हणायचंय की आताच माझ्या मालकाच्या पोरानं आहे ना परदेशामध्ये आमरसची पार्टी दिली हे मी ऐकलंय. काय करा कडे या माणसं किती पण सांगा समजतच नाही. तुम्ही बसा बरं तिथे बसा मी बसतो इकडे. काय ना परदेशात जाणारे जे आंबे आहेत ना ते चांगले असतात. चांगले असतात इथे पण चांगले असतात पण तुमचं थोबडं बघून तुम्हाला कोणी चांगले आंबे पण बोलशील तुमच्या तोंडावर लिहिले की तुम्ही बेवकूफ आहे. मला मुंगू गुन्ह्याचे आंबे देतील बरं का. अरे टीव्हीवर चालू आहे मुंगू गुन्ह्यापासून सावधान आंब्यांपासून दूर राहा. तुम्ही पण एवढं आंबे आलं म्हणजे काय खरंच असं झालं आंब्यापासून. पण मी काय म्हणतो प्रत्येक सीझनला त्याच्या वेळी त्याचं फल खाल्लं पाहिजे. आता आंब्याचं सीझन आहे ना बरोबर आंबा खाल्ला समजा एकाच दुसरा आंबा खाल्ला तर हा मुंगू या काय होईल. मुंगू गुन्हा आहे खडा कुठला आणि तुला तर झालाच पाहिजे वासाड्या. काय आहे तू जर आंबा खालास ना तर आंब्याची बाट होते आणि अख्खा माणूस सुकून जातो त्याच्यात. अरे पण मला हे पटतच नाही ना वासाऱ्यानो. खा आंबा आहे का तुझ्याकडे फुंतूर माझ्याकडे असता तर खा बघ असेल पण कुठेतरी. काय टेन्शन कशाला घेतलं टेन्शन कशाला घेतलं वाचारे इकडे बस ना तू तिकडे नको जाऊ ना. आता ती गादी मी लावले सरळ पण तू कशाला टेन्शन घेतलाय. नाही म्हणजे एखाद्या माणसाला आंबा खावाचा वाटलाच कारण त्याला खायलाच नाही मिळाला तर काय करेल तो तसा आंबा घेईल. आता ती
त्याची वरची देठ आहे ती अशी नकाने काढल ना असा हलूच हलूच असा पिरलेल त्याचा चिक बाहेर काढला का मग असा तो करून चालतात सावकाश अडकल रस अडकल असं वरगाल खाल्लं तर असं ते चाटून 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 खाल्ल्यावरती त्या वासाऱ्याला लुंगू फुंगी गुण झालाच वासा गुनिया तो आजार झाला पण त्याच्यावर काहीतरी औषध असेल का नाही म्हणजे करोनावर कसं औषध होत तसं त्याच्यावर पण औषध असेल का नाही वाचार नाही शास्त्रज्ञ आहेत ना ते संशोधन करतात पण लस काय लगेच नाही निघत ना. तुला एवढा आंबा खायचाच आहे काय रे? हा ना. तुला जर आंबा जर खायचा असेल ना तर तू एक काम कर, तू आंब्याचं तांदूळ बनवून खा. बापरे, आंब्याचं तांदूळ काही येरा झालंच काय वाचारे? आंब्याचं तांदूळ कोणी बनवलं होतं? त्याला आपटू काय रे? तू तांदळासारखा धू वाचायला. अरे आंबे मोहर तांदूळ माहितीये का तुला? आंबे मोहर आंब्यापासून बनतो का ना? काय आंबे मोहर तांदूळ आंब्यापासून? मला वाटलं आंब्यापासून डाल बनवतात कारण ती पिवली पिवली असते ना, मग त्याच्यात साखर टाकल्यावर तो आंबरस होतो असं मला वाटलं. डोक्यावर पडले का तुम्ही? प्रत्येक पिवळी गोष्ट काय आंबा असते का? मग पिवळे लिंबे पण आता काय करायला त्याच्या? या माणसाला ना काही सांगणं म्हणजे पाप आहे. दगडावर लोक आपटतोय आपण. पण मोरे एक गोष्ट बरी झाली गड्या, म्हणजे आपल्या रूमवर उंतूरचे हापूस आंबे नाहीये. ते एक बरं झालं. माझा मित्र आहे ना तो आमऱ्या, त्याचं काय झालं बाबा? त्याच्या रूमवर तो फुंतूरचे हापूस आंबे घेऊन गेला. मग ते 2 पार्टनर आहे त्याचे, त्याने आंबे लपवले. एकट्याला खायचे होते. बरं पोलिसांनी मारली धाड. आता हे जे 2 गरीब मित्र होते ना ते काय म्हटले, ते आम्हाला नाही माहित बा आंबे कुठे. त्याच्या बिछाण्यात असेल तर बघा. हो काय, पोलिसांनी ते शोधला बिछाना, ते आंबे पकडले, जप्त केले, नष्ट केले आणि त्याला जे काय शेपालून काढला ना, जेवून काढला त्याला. तसंच पाहिजे त्याला. चुकीच आहे त्या मित्राचा, खरं म्हणजे चुकीच आहे. त्या मित्रांचं त्या 2 मित्रांना सांगितलं नसता तर पोलीस यायच्या त्या आंब्यांची त्यांनी विल्हेवाट लावली. गद्दार असं मित्र. काय लोक आहे ना अरुण भाऊ आतल्या गाठीचे असतात. पोलिसांनी त्यांना म्हणजे लय मारलं त्यांना, जेलमध्ये टाकलं. अरे बापरे, अरे मला म्हणजे किती शिक्षा होईल मोरे? हो ते काय होऊ शकते. तू का असा अचंबित झाला? ऍक्च्युली काय झालं? पण फुंतूरचे 2 आंबे आणलेले आहेत. अरे बापरे, एक काम कर, कुठे नाकात आधी कापूस घाल, नाकात कापूस घाल. नाकात कापूस घालायला व्हायरस घुसल. फडकला. म्हणजे तू फुंतूरचा आंबा आणलंस? आणले मला खायचं होतं मी आणलंय ना. एक काम कर, ते आंबे उचलले फेक बाहेर. नाही फेकायचे नाही. अरे येण्यात काय अरे याला मुंगू गुनिया होईल आपल्याला माहिती. फेक आंबा पाहिलं. नाही फेकायचे नाही. रिस्क घेशील त्याची? नाही अरुण भाऊचे आंबे त्याने रिस्क घेतली पाहिजे ना. अरणे रिस्क घे म्हणतो. अरणे आपला मित्र आहे, आपण त्याच्या जीवाला जीव देऊ माहितीये. अरण्याला मरून द्यायचा नाही. डे नाईट ड्युटी करतो का नाही तू? अरे एक मिनिट, तू काळजी करू नको. एक मिनिट लांबू. नाही हात तू. अरे मी आम्ही चेक करतो. एक मिनिट अरुण भाऊ तुम्ही दूर राहा. अरे नाही का थांब. याच्यात मुंगू गुन्हा आहे की नाही हे आम्ही चेक करतो. अरे नक्का वाचरू होईल. अरे पोटात फुटाल तू आम्हाला. हॅलो आम्ही चेक करतो. अरे मराल वाचरू नका. खाऊ नकोस तू. मोरे काय होतंय? नाही रस गेला ना, बरं वाटलं जरा. मजा येते रे. अरे ऐक ना, तुम्हाला कळत कसं नाही तू? अरुण भाऊ तुझ्यासाठी आम्ही मरू शकतो. मोरे तुमच्या पोटात काही आग बीग असं पडतंय? अरे नका खाऊ. उलट पोटात ना बरं वाटतंय रे. पण 5 मिनिटांनी काय होईल सांगता येत नाही. उठू शकतो ना? नका. अरे ऐक ना रे, समजा हा आंबा खाल्ल्यावर माझं काय बरं वाईट झालं, माझ्या फॅमिलीवर तेवढं लक्ष ठेव. तुझी फॅमिली कुठली आहे वाचारी? हाय तुझी फॅमिली? तसं नाही रे, कोण पण दावा ठोकू शकतो ना. माझा जनसंपर्क दांडगा आहे का? माझ्या लक्षात राहत नाही पण बायका मला लक्षात ठेवतात. अरे ऐका ना, तुम्हाला कसं कळत नाही? नका आंबा खाऊ. अजून तरी मोरे कमाल स्वर्ग सुख आहे. काय आंबा आहे रे?
आत्मा थंड झाला माझा थंड. मला असं वाटतंय ना, अरे भाता तरी खाऊ नको नाही, मला काय वाटतं माहितीये का रे, हा चांगला आंबा आहे, याच्यात नाहीये गुगुन्या. मला पण वाटतंय. आणि तू लकी आहेस हा. हो. तुला कोणतरी 2 चांगला आंबा द्यायला नाहीत. आता खाल्लं पाहिजे ना, जे जे सीजनला फळ येतं सीजनल फळ खाल्लं पाहिजे. हे मी बोललो ना तुम्हाला वाचारांनो की सीझनचं फल त्या त्या सीझन मध्ये ते खाल्लं पाहिजे. तुम्ही बोलाल मुंगुकुनिया होतं म्हणून. नाही आम्ही नाही, ते पेपर मध्ये आले ना. पेपर आलाय का? हे बघा पेपर मध्ये इकडे आलंय. पेपर वाचा. हे बघा, हे इकडे आलेलं आहे की आंबा खाल्ल्यानंतर मुंगुगुनिया होतो. ही जी अफवा फिरून राहिली तिच्यावर विश्वास ठेवू नका. आंबा खा, तो प्रकृती चांगला असतो. आता हे आम्हाला नंतर माहिती. वा 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 वा, हे आम्रपुरवण भलतंच भारी होतं. तुमच्यामुळे आमच्याही तोंडाला पाणी सुटलं. मजा आली. बघा हास्यरसिक काय म्हणतायत सोनाली ताई. कधी नव्हे ते मला असा राग आलाय की आपल्या सेटवर इतक्या गोष्टींचं माईम चालू असतं, तर आज आम्हाला जळवायला आंबा आणायलाच हवा होता. काही गरज होती? आम्ही मेक बिलीव्ह केलं असतं ना की बाबा आणलेत आंबे, पण आमच्या समोर ते खाऊन दाखवायची गरज होती का? खूप राग आलेला आहे ह्या गोष्टीचा. मला पण निषेध. तर अप्रतिम काम. मला फार एक तर हा सेट माझ्या अतिशय आवडीचा आहे, कारण मिनिमल गोष्टी आहेत आणि त्यातून असं वाटतं की ही 3 मित्रांची खोली आहे. इकडे एक बाथरूम आहे बाबा, आणि एक सजेशनला वेट पण ठेवलेलं आहे. तू असं खरंच वाटलंस की वर्कआउट झाल्यानंतर आंघोळ करून आलास. अरुण, तू विनर आहेस. तुझी एनर्जी, काय सुरू केलंस तू स्किट. म्हणजे असं वाटतही होतं की आत्ताच गडी पंजाबहून आलाय ड्रायव्हिंग करत करत. गंमत म्हणजे मला असं वाटलं मुंगुगुनिया हे नाव ज्यांनी कुणी शोधून काढलं हे अतिशय लाडाचं नाव आहे. असा कुठला रोगच असू शकत नाही. खूप धमाल आली. थँक्यू. सई, भारी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की ही कॉन्सेप्ट आणि ही स्क्रिप्ट या 3 लोकांच्यातच वर्क होऊ शकते. आणि अरुण दादा, तुम्ही खूप मोठा फॅक्टर आहात हे वर्क करण्यासाठी. नेहमीप्रमाणे हॅट्स ऑफ. म्हणजे हे नाव, ही संकल्पना, त्यात तुमच्या दोघांची साथ. मोरे, आणि तुमच्या तोंडी मला असं वाटतं की असे पिक अँड चूज करून डायलॉग्स देतात ना, म्हणजे काय बायकांच्या मी लक्षात राहतो. आणि तुमची डायलॉग डिलिव्हरी पण कातील हो, म्हणजे एकदम कातील. श्यामदादा मस्त, खूप मजा आली. मध्ये तुम्ही आज एक उडी मारली की नाही म्हणायचं, ती फार भारी होती. ती अशक्य उडी होती. छोट्या छोट्या गोष्टी असतात तुमच्या तिघांच्याही, ज्या प्रत्येक वेळेला नवीन येतात. आम्ही ह्याच्या आधी कधी बघितलेलं नसतं तुम्हाला तसं करताना. सो वी ऑलवेज हॅव अ लॉट ऑफ फन जेव्हा हे त्रिकूट येतं. आणि हे त्रिकूट मला पुन्हा बघायला नक्की आवडेल. या हास्य मंदिरातून मनोरंजनाचा गजर सतत निनादत राहील. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.